अलिबाग नगर परिषद निवडणूक प्रभाग क्रमांक 4 मधील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार श्वेता पालकर व संदीप पालकर यांचा वचननामा प्रकाशित करण्यात आला असून या वचननाम्याच्या माध्यमातून प्रभागाचा सर्वांगीण विकास करण्याचे आश्वासन श्वेता पालकर व संदीप पालकर यांनी दिले आहे। या वचननाम्यातून आपण जनतेला काय आश्वासन दिले? बघा, ही अलिबाग नगरपालिकेची निवडणूक आहे। प्रभाग क्रमांक 4 मध्ये आम्ही लढतोय आणि ह्या निवडणुकीमध्ये प्रामुख्याने या प्रभागासाठीच्या आम्ही वचननाम्यामध्ये उल्लेख केलेला आहे। तो उल्लेख असा आहे की या निवडणुकीनंतर आमच्या विजयानंतर आम्ही ज्या ज्या गोष्टी प्रलंबित आहेत त्या प्रलंबित गोष्टी आम्ही पूर्ण करण्याचा पूर्ण प्रयत्न करतो। त्याच्यामध्ये जो गेली 40 वर्षापासून श्रीबागकरांचा जो सातबारा जो झाला नाही तयार, तो का झाला नाही, कशामुळे का तयार नाही झाला, तर तो प्रामुख्याने आमचा मुद्दा असणार आहे। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथे क्रीडा संकुल अनेक वर्ष प्रलंबित आहे। ते क्रीडा संकुलाचं कामसुद्धा अजून तयार झालेलं असं सुद्धा त्याचं ओपनिंग होत नाही आहे। त्याचं कारणं काय आहेत आणि प्रामुख्याने पाण्याचा जो प्रश्न आहे, त्या पाण्याचा प्रश्न सुटण्यासाठी मी गेली 2021 जो अर्ज व्यवहार केला होता, पत्रव्यवहार केला होता, त्याला खऱ्या अर्थाने यश आलेलं आहे। आणि येणाऱ्या काही काळामध्ये आपल्या नगरपालिकेच्या माध्यमातून आणि मी केलेल्या मागणीतून ही मागणी टाकीसुद्धा आता श्रीबागकरांसाठी, तसेच म्हाडा कॉलनीसाठी, रायवाडीसाठी आणि पारिजात सोसायटी होणार आहे। आणि येणाऱ्या काळामध्ये पाण्याचा जो समस्या आहे इथल्या श्रीबागकरांची, ती सुटणार आहे। त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचा जो मुद्दा आहे तो म्हणजे महिलांचा इथे रोजगाराचा मोठा प्रश्न आहे। इथल्या युवकांचा रोजगाराचा प्रश्न मोठ्या प्रमाणात आहे। आणि मला एकच आता प्रामाणिक माझी इच्छा आहे की इथल्या या निवडणुकीनंतर इथला जो काही माझा युवक आहे, जो माझ्या महिला आहेत, त्यांना कसा रोजगार मिळेल त्यासाठी आपण पूर्ण प्रयत्न करणार आहोत। त्याचबरोबर महत्त्वाचं म्हणजे की मधल्या काळामध्ये मी ज्या काही सामाजिक उपक्रम केलेत त्याच्यामधनं जी केंद्र सरकारची जी 5 लाखाची योजना आहे, ती योजना आपण राबवली। या प्रभागामध्ये गेली 700 ते 800 लोकांना, या नागरिकांना माझ्या प्रभागातल्या यांना आपण इथे त्याचा लाभ मिळवून दिला आहे। त्याचबरोबर आरोग्य शिबिर असतील ते आपण केलेले आहेत। त्याचबरोबर आपण हळदीकुंकवासारखा एक चांगला उपक्रम महिलांसाठी आपण तिथे नियोजन करून चांगल्या पद्धतीने केलेलं आहे। एवढंच आहे की ह्या प्रभागातले अनेक अशा गोष्टी आहेत की प्रलंबित आहेत, ते ह्या मुद्द्यामध्ये माझ्या ह्या वचननाम्यामध्ये दिलेले आहेत आणि ते पूर्ण करण्याचा मी पूर्णपणे तुम्हाला ठामपणे विश्वास देतो। आणि आपल्या माध्यमातून अजून एक सांगतो की येणाऱ्या या निवडणुकीमध्ये माझ्या विजयानंतर एक ठामपणे नगरपालिकेमध्ये मुद्दे मांडणारा, एखाद्याचा प्रश्न मांडणारा एक नगरसेवक आपण निवडून द्यावा, हीच मी आपल्याला प्रामाणिकपणे इच्छा व्यक्त करतो। सभागृहामध्ये जे काही कामं असतील प्रलंबित अलिबाग शहराची, माझ्या निवडणुकी मी विजयानंतर फक्त प्रभागाचा विचार न करता अलिबाग शहरात ज्या ठिकाणी जिथे ते गरज असेल माझी, त्या ठिकाणी मी ठामपणे सभागृहामध्ये प्रश्न मांडणार आणि ते प्रश्न सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार, एवढंच आपलं या निमित्तानं सांगतो। धन्यवाद। महिला उमेदवार म्हणून आपल्याकडून महिला, बालक किंवा इतर मतदारांना वेगळी अपेक्षा असणार, तर निवडून आल्यानंतर आपण कोणती विकास कामे करत आहात? महिलांसाठी आम्ही आत्तापर्यंत वेगवेगळे उपक्रम केलेलेच आहेत, जसं की हळदी कुंकू। त्याच्यानंतर पण मला इच्छा आहे महिलांसाठी की रोजगारासाठी त्यांच्यासाठी महिला बचत गट स्थापन करणं, तसंच निरनिराळ्या अशा योजना असतात की त्यांचा लाभही मिळत नाही किंवा त्या आपल्यापर्यंत पोहोचतही नाही, तर त्या पोहोचवण्याचा प्रयत्न मी सगळ्यात पहिल्यांदा करणार। थँक्यू। तसेच महिलांच्या आरोग्यासाठी वेगवेगळे उपक्रम आपण घेणार, आरोग्य शिबिराचं आयोजन करणार, तसंच त्यांच्यामध्ये जनजागृती व्हावी आरोग्यासंदर्भात, त्यासाठी प्रयत्नशील राहणार।